कारण मुळात मी कॉमेडियन नाहीये, मी कॉमेडियन नाही, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. चांगल्या माणसाबरोबर आपल्याला चांगल्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळतं याचा एक आतून आनंद असतो. तुम्ही वर्करने फार दाखवला नाही म्हटलं फार आपण उत्साही नको आता लगेच दाखवायला, पण आपलं काम तरी आपण बरं करूयात. असं अण्णा नाईक परत दुसरा मिळणार नाही असं मला वाटतं की हाच माणूस योग्य आहे एवढं तरी. जर डॉक्टरांना देवावर विश्वास नाही तर मुळात हॉस्पिटलमध्ये मूर्त्याच नसते. सगळ्यांना ती श्रद्धा आहे की डॉक्टरांना पण ती श्रद्धा असते. आम्ही टॅकल करतोय अंधश्रद्धेला. दवा दुआ वगैरे काही नाही, असं काही फिल्मी डायलॉगच वाटतं. मग फिल्मी डायलॉग अभि दवा की नाही दुआ की मग ते फिल्मी आहे. ते वंत आहे किरवंत, तुमच्यासारखे बुद्धिवंत, प्रज्ञावंत, धनवंत, गुणवंत सगळे थोतांड थोतांड. पण जे ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही ते ज्ञान व्यर्थ आहे गुरुजी. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी सिनेमे सगळ्या बरेच विषयांवर हात घालतात. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित लाईफलाईन हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय आणि या सिनेमाची स्टारकास्ट आता माझ्या सोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. आणि अशोक सर, तुमच्यापासूनच सुरुवात करते कारण विषय वेगळा आहे. आतापर्यंत इतक्या साऱ्या भूमिका केल्या आहेत. डॉक्टर म्हणून ही एक वेगळी भूमिका आहे. सो काय वेगळं चॅलेंज वाटलं याच्यात आणि काय वेगळे पण अनुभवलं तुम्ही डॉक्टर ही भूमिका निभावताना? एक टोटल तसं पाहिलं तर संबंध कथेमध्येच एक वेगळेपण आहे. युजली हा सब्जेक्ट म्हणजे युनिक आहे. हा सब्जेक्ट असा कोणी केलेला नाहीये आणि हा लोकांपर्यंत पोचणं अतिशय जवळचा आहे. जवळ म्हणजे जरूर आहे, तो पोचलाच पाहिजे लोकांपर्यंत. कारण काय आहे, हा ॲक्च्युअल पाहिलं तर म्हणजे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे तरी देखील लोक आपल्या रूढी आणि आपली परंपरा सोडायला तयार नाही आहेत. त्यांना त्यातले कळत नाही, त्यातले तोटे काय हे कळत नाहीत किंवा किंबहुना त्याच्याशिवाय काय फायदे होणार हे लक्षात येत नाहीये. पण हे त्यांच्या मनावर कोणीतरी बिंबवायला पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सुरू केलेलं आहे. हे लोकांपर्यंत कुठेपर्यंत पोहोचलं पाहिजे की तुमचाही याच्यातून फायदा होणार आहे काहीतरी. कारण सगळे डॉक्टर तयार आहेत संबंध हे करायला, फक्त लोकांची त्याला तयारी पाहिजे. बरोबर. नक्कीच किरवंत ही भूमिका आहे. खरं तर किरवंत आणि डॉक्टर असे दोन भिडणारे याच्यात आम्हाला दिसत आहेत. दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि दोघांची भूमिका एकदम टोकाची आहे. दोघांच्या विचारातही तफावत आहे, म्हणून ज्ञान आणि विज्ञान अशी आपल्याला तफावत पाहायला मिळते. पण माधव सर, किरवंत ही भूमिका साकारताना कुठल्या गोष्टीचा खास अभ्यास करावा लागला का तुम्हाला? की काही त्यांचे जे थॉट्स असतात ते थॉट्स तुम्ही कोणाकडनं ऐकले का, की साहिलचीच मदत झाली अर्थात तुम्हाला? कुठलीही भूमिका करायच्या आधी तयारी करावीच लागते. कोणी नट असो काही असो. काही गोष्टी ऑब्झर्वेशनमधनं आपल्याला मिळतात, काही स्क्रिप्टमधनं आपल्याला मिळतात. त्या व्यतिरिक्त जाऊन आपण कोणाचे तरी अनुभव पण ऐकतोच, त्याच्याकडनं जे शेअर होतात ते त्याचाही आपल्याला फायदा होतो. या पद्धतीने त्या भूमिकेचा अभ्यास होतो. तसंच या बाबतीतही झालेलं आहे. त्या पद्धतीनेच मी त्याचा विचार करून ते केलेला आहे. साहिल, एक तर दिग्दर्शक म्हणून पहिलाच तुझा सिनेमा आणि पहिल्याच सिनेमात अशोक सर आणि माधव सर या दोघांना सिनियर व्यक्तिमत्वांना घ्यायचं, त्या कलाकारांना घ्यायचं, हे डोक्यात कसं आलं आणि ठरवलेलंच का की अशोक सरांना ही भूमिका द्यायची किंवा माधव सरच या भूमिकेसाठी परफेक्ट आहेत, की आधी काही डोक्यात वेगळे थॉट्स होते? तर किरवंत जेव्हा आपण म्हणतो ना, तर किरवंत म्हटल्यावर एक साधारण एक फिगर तुमच्या डोळ्यासमोर येते. अरे डोळे पाहिजे, थोडासा रागीटपणा पटकन आला पाहिजे चेहऱ्यावरती. माधव सरांना मी ओळखत होतो. इनफॅक्ट आम्ही एक शॉर्ट फिल्मसुद्धा केलेली बऱ्याच वर्षाआधी. तर त्यांची रेंज काही मला माहिती होती. पण माधव सरांबरोबर आमचं झालं डिस्कशन आणि होकार आलेला. पण मेन चॅलेंज हा होता की अशोक सरांना एका वेगळ्या रोलसाठी, म्हणजे साधारण म्हणतात असा सिरियस गंभीर रोलसाठी अप्रोच कसं करायचं. त्यावेळेला मी सरांना असा पर्सनली ओळखत नव्हतो. तर कोणाच्या तरी थ्रू मी त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं सर एक अशी अशी स्क्रिप्ट आहे, तुम्हाला येऊ का भेटायला? तर त्यांनी बोलवलं आणि जेव्हा मी घरी गेलो तर असाच एक सोफा होता आणि साईडला एक 35-40 स्क्रिप्ट पडलेल्या. त्यांचा पहिला प्रश्न हाच होता की जेवढ्या स्क्रिप्ट्स आहेत ना, सगळ्यांनी मला सांगितले की माझा काहीतरी युनिक आहे सब्जेक्ट, वेगळा सब्जेक्ट आहे, तू पण तेच बोलणार आहे. तर मग ते वेगळेपणा काय, सगळे तेच सांगतात. तर ते कायला उत्तर मी त्यांना बरोबर दिलं. ते फिल्मचा विषय तो आहे, तो मी आत्ता सांगू शकत नाही. तर त्यांनी मला बरेचसे का म्हणून हे प्रश्न विचारले. तर त्यांची हे का याची जी क्युरिओसिटी आहे ना, ही मला शूट नंतर कळली की जेव्हा डिरेक्टर त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन येतो ते प्रत्येक वेळेला त्यांना विचारतं की हे का, त्यांना पटलं पाहिजे ते. त्यांचा सिम्पल थॉट आहे त्याच्यामागे की जर मलाच पटलं नाही तर ऑडियन्सला कसं पटणार. एकदम सिम्पल आहे. म्हणूनच ते इतके चुजी आहेत आता स्क्रिप्टला की येत आहेत म्हणून स्क्रिप्ट म्हणून ते करतच नाही आहेत. आता ऑब्व्हियसली ज्या स्केलला आहे त्यांना ते करायची गरज पण नाही.
पण 2-3 वर्षात मे बी एक फिल्म आणि अशी की त्यांना वाटते ही डिलिव्हर केली पाहिजे. आणि मी या इम्प्रेशनमध्ये होतो की मे बी सर कॉमेडीमध्ये इतके मोठे आहेत म्हणून ते अशा काही भूमिका करत नाही आहेत. तर जेव्हा मी त्यांना भेटलो आणि तेव्हा त्यांनी त्यांचं सांगितलं की मुळातच एक काय आपण ऑडियन्स कधी कधी टाईपकास्ट करायला बघते की कॉमेडी म्हणजे कॉमेडी, पण त्यांचे सिरियस फिल्म जर तुम्ही बघितल्यात का काय अप्रतिम फिल्म आहेत. मला त्या 80s 90s मधल्या आहेत आणि मी त्या स्टडी केल्या. तर मला जेव्हा डॉक्टर म्हटलं तेव्हा हेच डोळ्यासमोर होते, पण भीती हे होती हे नाहीच म्हणणार. तर मी म्हटलं चला एक भेटून तरी येतो ना एवढ्या मोठ्या ॲक्टरना. तर त्यांनी उलट ते अप्रिशिएट केलं की मी तो कॅरेक्टर त्यांना मी भेटायला गेलो, त्यांना ते डॉक्टरसाठी केलं म्हणून. त्यांनी मला 4-5 वेगवेगळे डॉक्टरचे टाईप्स सांगितले, असाही असतो हेही असतो. ते परम्युटेशन कॉम्बिनेशन आम्ही जरा केलं, कारण मूडप्रमाणे पण डॉक्टरना आपल्या फिल्ममध्ये ॲटलिस्ट त्यांना तसा चेंज व्हायलाच लागणार, कारण फिल्मचा बॅलन्सच तसा आहे. कोणी एक हिरो किंवा कोणी एक विलन असं नाही आहे. हिरो हिरोईन तर मुळातच नाही आहे. मूळ हिरो ती आहे, मेन सब्जेक्ट हिरो आहे. पण जेव्हा इतके मोठे ॲक्टर्स त्याच्यामध्ये येतात ना, ते हिरो ती जे लोकांना कन्व्हिन्स करायची जी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर विचार कराच, ते ह्या दोघांमुळेच ते सक्सेसफुली लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे जे मी इमॅजिन केलेलं त्याच्या 10-20 पट जास्ती प्रमाणात ती फिल्म आता लोकांसमोर येणार आहे. म्हणजे बघताना तुम्हाला ॲक्टिंगमध्ये जुगलबंदी दिसते, कंटेंट पण स्ट्रॉंग दिसतो आणि इतके मोठे ॲक्टर शिवाय हेमांगी कवी, भरत दाभोळकर हे तर आहेतच आणि चांगल्या चांगल्या रोलमध्ये आहेत सगळे, काही ना काहीतरी मोठं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. तर थिएटरमधनं जेव्हा तुम्ही बाहेर पडतात तेव्हा अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान हे कॉन्फ्लिक्ट सोडून तुम्ही एक काहीतरी इम्पॅक्ट घेऊन बाहेर निघणार, ज्याच्यावर तुम्ही डेफिनेटली विचार कराल की हे केलं तर काय होईल. पण आता साहिल म्हणालाच तसं अशोक सर की तुमच्याकडे बऱ्याच स्क्रिप्ट आहेत. मी तुमच्या घरी आली होती तेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा मीही तुम्हाला विचारलं पुढचे प्रोजेक्ट काय असणार, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की भरपूर स्क्रिप्टचा गारडा पडलेला आहे बेडरूममध्ये, पण प्रत्येक स्क्रिप्ट तुमची वाचूनही झाली आहे, प्रत्येक स्क्रिप्टचा विषय तुम्हाला माहिती आहे. पण आता तुम्हाला खूप चोखंदळ व्हावं लागतंय काय एखादी भूमिका निवडताना, जसं ते म्हणाल की तोचपणा नको यायला. नॅचरल लागतंच ना, कारण काय असतं तुम्ही किती कॉमेडी कोणी किती प्रकार दाखवणार आणि कॉमेडी लिहिणार कोण, कशा पद्धतीने किती लिहिणार. शेवटी आर्टिस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला एकाच चिकटून जाता येत नाही ना, तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवायलाच पाहिजे. बरं आपण करू शकाल. मुळात मी कॉमेडियन नाहीये, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. म्हणजे मी कुठली कॅरेक्टर मी करू शकतो, म्हणजे मला फक्त कॉमेडीच करतो असं काही नाहीये. त्यामुळे काय मी आतापर्यंत मला लोकांच्या मनात एक असतं ना की नाही यांची कॉमेडीच बघायला पाहिजे आपण, असं त्यांच्या मनात विचारतं. पण मला ते कुठेतरी तोडायला पाहिजे, म्हणून मला आता वेगळं रोल आता खूप केली कॉमेडी, आता जरा वेगळं करून बघूया. त्यात मला ही स्क्रिप्ट जेव्हा मिळेल तर मला म्हटलं अरे हे काहीतरी वेगळंच आहे, लोकांना पर्यंत कळलंच पाहिजे लोकांना हे काय ते. पण ह्याच्या आधी पण तुम्हाला डॉक्टरच्या भूमिका आल्या असतील त्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा काही फरक वाटला? असं एक एवढा मोठा प्रश्न घेऊन कधी नाही मिळेल. डॉक्टर त्या कथेला काय विनोदी असेल तो कसा तो त्या कथेप्रमाणे होता, पण लोकांना काहीतरी पोचवायचं असेल लोकांपर्यंत अशा रीतीने कुठलाच नव्हता. तेव्हा हा पहिला रोल आहे. अरे बरं माधव सर, तुम्ही म्हणालात की काही एक्सपिरियन्स म्हणणं किंवा काही गोष्टी तुम्ही बघितल्या जाऊन किंवा त्या एक्सपिरियन्स शेअर करतात लोक तेव्हा, पण एक किरवंत भूमिका साकारताना तुम्हाला कुठल्या गोष्टीचं चॅलेंज वाटलं का, की कदाचित त्यांना हे त्यांच्या आयुष्यात खूप मोठं चॅलेंज असेल, या भूमिकेच्या निमित्ताने ते चॅलेंज तुम्हाला कळलं? नाही, याच्यात मोठं चॅलेंज मला फक्त एवढं होतं की ते मंत्रोच्चार वगैरे जे असतात ना तर ते फार वेगळे असतात. तर ते एवढे मोठे पाठ होणं वगैरे शक्य नाही आपल्याला, कारण त्याची सवय नाही आपल्याला. आपण ते संस्कृत पासून फार दूर गेलेलो होता. तर शाळेत असताना संस्कृत मला विषय होता वगैरे, पण आता ते खूप त्याच्यापासून दूर गेल्यामुळे ते मंत्रोच्चार ते पाठ करायला लागतील का, अमुक करायला लागतील का, तरी पण त्यातनं आम्ही काहीतरी मार्ग काढला. हे जरा सगळ्यात त्यात मोठं चॅलेंज होतं माझं. बाकी मी कसा दिसेन, कसा बघेन किंवा माझा पेहराव काय असेल वगैरे याचा विचार मी जसा केला होता तसंच समोर थोडाफार दिग्दर्शक आणि कॉस्ट्युम डिझायनर त्यांनी तो केलेलाच होता, त्यामुळे ते जवळपास सगळं जुळून आलं. पण अशोक सर आणि तुम्ही माझ्या मते पहिल्यांदाच एकत्र काम करता, ते बॉन्डिंग ते काय म्हणजे सेटवर जे म्हणतात ना की काहीतरी गोष्टींची चर्चा होती, दोघेही सिनियर आर्टिस्ट म्हटल्यावर कुठल्या गोष्टींवर अशोक सरांसोबत तुमची चर्चा झाली? चर्चा अशी आमची काही झाली नाही, पण ते ॲक्च्युली ते माझ्यापेक्षा बरेचच सिनियर आहेत. म्हणजे मी जरा म्हातारा वाटतो ठीक आहे, पण त्यांच्या इतका नाही आहे. ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, वयाने अनुभवाने सर्वार्थाने मोठे आहेत. ॲक्च्युली ना आपल्यापेक्षा सिनियर माणसाबरोबर काम करताना मी जास्त कम्फर्टेबल असतो. म्हणजे जे नवीन मुलं असतात त्यांच्यावर मी फारसा कम्फर्टेबल नसतो रादर, पण त्यांच्या अनुभवाचा एक फायदा आपल्याला नकळत का होईना होत असतो. त्याच्यामुळे आमचं त्याचं बॉन्डिंग होतं. पूर्वी 1-2दा आम्ही एकत्र काम केलेलं आहे, पण तितकं हे नव्हतं. याच्यात कसं आमचं थेट एकमेकांसमोर काम आहे,
त्याच्यामुळे आम्ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपण साधारणतः काय करू शकतो काय नाही करू शकतो याचा अंदाज दोघांनाही आलेला होता आणि आम्ही ते करत गेलो सहजगती आणि त्यांनी पण इतकं व्यवस्थित सगळं सांभाळून घेतलं. कुठल्याही प्रकारचं दडपण माझ्यावर नव्हतं, काही नव्हतं. आणि खरं करून मी आतून खूप खुश होतो की असं जरा काहीतरी चांगल्या माणसाबरोबर आपल्याला चांगल्या ॲक्टरबरोबर काम करायला मिळतं याचा एक आतून आनंद असतो. तो मी वर्करने फार दाखवला नाही. म्हटलं फार आपण उत्साही नको आता लगेच दाखवायला, पण आपलं काम तरी आपण बरं करूयात. पण त्यांच्या जोडीने ते काम करण्याचा प्रयत्न केला मी. पण सरांचे कुठले सिनेमे असा तुमचा फेवरेट आहे किंवा तुमचे? मी ना त्यांचे बरेच सिनेमे बघितलेले आहेत, पण सगळ्यात मला ना बहुरूपी हा त्यांचा एक सिनेमा आहे. तो किती लोकांनी पाहिला किंवा तू पाहिलास की नाही मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या बहुरूपीचं जे काम केले ना व्हेरी पॅथेटिक आणि तसा तो रोल होता. म्हणजे खरोखरच म्हणजे एरवी ते लोक कुठले तरी रूप घ्यायचं आणि ते आता हल्ली ती प्रथा राहिलेली नाही. दिसतात कधी ना ते बहुरूपी लोक, पण ती एक जमातच आहे वेगळी. तर ते गावोगावी जातात, मग ते पोलिसाचे काही रूप घेतात, कधी कुठलं रूप घेतात किंवा खोटं खोटं दटावतात जाऊन, आहे तुमचं दुकान उघडं कसं, आता लायसन्स आहे का तो. हां, काही लोक त्याला घाबरतात, पण नंतर ते हे करतात बहुरूपी, नाही नाही आम्ही खोटे पोलीस आहोत, आणि मग ते सर्टिफिकेट वगैरे दाखवतात. त्यांना ते लायसन्स काढावं लागतं त्याचं. तर ते इतकं सुंदर केलं होतं की म्हणजे स्वतःचं अतिशय आयुष्यात दुःख आहे खूप, पण ते लोकांना हसवत असतात. असं ते एक बहुरूपीचं आहे. तर तो पिक्चर मी बघितला होता त्यावेळी तो मला भयानक आवडला होता, मामांचा पिक्चर. नक्कीच. तसंच अशोक सर, ह्यांनी केलेली अण्णांची भूमिका फार गाजली, जी मालिका होती. तो रोज तुम्ही पाहिला होता का? अण्णा नाईक ही भूमिका, म्हणजे माधव सर समोर असले की अण्णा नाईक ही भूमिका फार लोकांना अशी पटकन जाणवते. ती भूमिका त्यांची तुम्ही पाहिली होती? हा, मी पाहिली. मी म्हणजे काय होतं, वेळेप्रमाणे मला संबंध नाही बघायला मिळेल, पण मध्ये मी कधी बघायचो. पण असा अण्णा नाईक परत दुसरा मिळणार नाही असं मला वाटलं की हाच माणूस योग्य आहे एवढ्यासाठी. आणि त्याने काम तर छान केलेलंच होतं. ते अतिशय सुंदर काम केलं त्या माणसाने, आणि फार म्हणजे त्याचा इम्पॅक्ट अजूनही लोकांच्या मनावर आहे त्या कॅरेक्टरचा. ही मोठी गोष्ट आहे ना सगळ्यात. आपल्या एखाद्या कॅरेक्टरचा लोकांच्या मनावर जास्ती इम्पॅक्ट राहतो किती वेळ, हे जास्ती महत्वाचं ठरतं. बऱ्याच सिनेमाचा विषय असा आहे की विज्ञान आणि ज्ञान, म्हणजे कुठेतरी ते आपण म्हणतो की विज्ञान ज्ञान नाही, विज्ञान आणि अंधश्रद्धा. ओके, विज्ञान आणि अंधश्रद्धा. पण ह्याच्यावर एक सगळ्यांमध्ये नेहमी एक गोष्ट होत असते, ती म्हणजे देव आणि विज्ञान. त्याच्यामुळे लोकांना असं म्हणायचं असतं की काही जण असं म्हणतात की जिथे दवा असर करत नाही तिथे दुवा असर करते. तर तुमचं याबाबत काय मत आहे, आणि तसंच काही सिमिलॅरिटी आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल का? दिग्दर्शकाला विचार. जसं आपण म्हणतो ना, आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा कुठला सर्जन सर्जरी परफॉर्म करतोय, कॉम्प्लेक्स सर्जरी असेल, तेव्हा सर्जनला पण एका पॉईंटला कळत नाही की आता काय होणार, कारण जो पेशंट आहे ना त्यालाही रिस्पॉन्ड करायला लागतं. तुम्ही कितीही मेडिकेशन जरी दिलं, पेशंटच रिस्पॉन्ड करत नाही, काही करता येत नाही. तेव्हा बाहेर येऊन हे फॅक्ट आहे, कुठल्याही फॅमिलीला सांगतात की तुम्ही देवाकडे प्रे करा. म्हणून तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्हाला ॲटलिस्ट तिकडे शंकराची किंवा गणपतीची मूर्ती मिळणारच. जर डॉक्टरांना देवावर विश्वास नाही तर मुळात हॉस्पिटलमध्ये मूर्त्याच नसते. सगळ्यांना ती श्रद्धा आहे की डॉक्टरांना पण ती श्रद्धा असते. आम्ही टॅकल करतोय अंधश्रद्धेला. दुसरी काय गोष्ट म्हणजे अभी दवा की जरूरत नाही, अभी दुआ की जरूरत. फिल्मला ठीक आहे, हा फिल्मी डायलॉग आहे स्ट्रेट. असं नसतं. शेवट डॉक्टर हा शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो, अगदी शेवटच्या काळात. आणि जर त्यातनं ती व्यक्ती बरी झालीच तर कोइन्सिडन्स असू शकतो की इकडे आरत्या करतायत आणि तिकडे डॉक्टर ऑपरेशन करतात, असे काही सीन असतात, सिनेमा सायमल्टेनियसली असतात. आणि मग तो डॉक्टर खरं सक्सेसफुली करत असतो, तो तज्ञच असतो त्यातला, त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स असतोच. त्या लोकांनी शपथ घेतलेलीच असते शेवटपर्यंत हे करण्याची, आणि ते एकदा ती शपथ घेतली तर मागे हटत नाहीत कधी. हे नंतर जे लोक मारतात आणि मारामारी करतात वाईट आहे. म्हणजे ते लक्षात घेत नाहीत की त्यांनी काय केले, त्याला कळतच नाही मुळात त्यांनी काय एफर्ट्स आहेत त्यांचे ते. त्यामुळे हे असं घडतं. पण दवा दुवा वगैरे काही नाही. फिल्मी डायलॉगच वाटतं. फिल्मी डायलॉग अभि दवा की नाही दुवा की मग ते फिल्मी आहे ते. ओके, पण मी पर्सनली सगळ्यांना विचारेन की तुमचा स्वतःचा अध्यात्माशी किंवा देवावर किती विश्वास आहे, आणि तुम्ही पण त्या म्हणजे आपले काही जुने रीतिरिवाज असतात ते आपण आपल्या परंपरेनुसार फॉलो करत असतो. सो तुमचा स्वतः देवावर आणि अध्यात्मावर किती? नाही, माझा देवावर विश्वास आहे. देव म्हणून मी ऍक्च्युअली असं हे म्हणत नाही, पण देव म्हणजे एक काहीतरी शक्ती आहे अशी जी कधीतरी काहीतरी करून जाते किंवा कधीतरी तुम्हाला मदत करते, पण आपण ती निश्चित काय हे सांगू शकत नाही, आहे की नाही. तर तेवढं देव, पण मी माझा रिच्युअल्सवर माझा विश्वास नाही. ओके,
देवासाठी तुम्ही हे करा आणि मग असं मला नाही वाटत. पण देव म्हणजे शक्ती आहे, काहीतरी आहे. मला मी भक्तिपूर्वक हात जोडेन देवाला, पण त्यासाठी ते हे करा ते करा असं ते मला तेवढंच काही वाटत नाही. ओके, माधव सर तुमचं काय मत आहे? माझा म्हणजे श्रद्धा आहे. मी निसर्गाला खरं देव मानतो. जो मला दिसतो, स्पर्श होतो, जसा वास येतो, तो खरं देव असं मी मानतो मुळामध्ये. पण माझं कर्तव्य सोडून मी मंदिराच्या रांगेत नाही उभा राहणार कधी. मी माझे काही काम असेल, शूटिंग असेल, अमुक असेल, काही असेल, ते माझं कर्तव्य जे माझं आहे ते सोडून मी मंदिराच्या इथं उभा राहून, त्या रांगेत उभं राहून देवदर्शन करण्यासाठी तसलं मी कधीही करणार नाही. माझी तर श्रद्धा आहे. म्हणजे स्वामी समर्थ जर आपण म्हटलं तर, जर आज आम्ही इकडे आहोत, म्हणजे मी माझ्या पर्सनली म्हणतो, जर मी इथे असेल तर मी जे काय क्रेडिट असेल ते मी त्यांनाच देतो. कारण जेव्हाही डिफिकल्ट सिच्युएशन आली आहे, मला पहिलं नाव जर आलं ते स्वामींचं झालंय. आमची कुलदेव आहे ते शांतादुर्गा, गणपती बाप्पा. म्हणजे यांच्यावरती ते कसं आहे, ते लहानपणापासूनच गेलंय. आणि जेव्हाही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये पटकन जर कोण आठवला, माणूस नाही आठवत, पहिलं हेच यांच्यापैकी काहीतरी आठवतं. जसं सर बोलले, म्हणजे आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनी आम्हाला खूप स्पिरिच्युअली गाईड केले. त्यांनी सांगितलं होतं की एक युनिव्हर्सल एनर्जी आहे, त्याला चेहरा असेल नसेल आपल्याला माहित नाही. ते गणपती बाप्पाचा चेहरा आपण नाही बघितलाय, पण ती एक एनर्जी आहे. आणि याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे, ती आहे. आणि त्याच्यावरती माझी पूर्ण फेथ आहे. नाहीतर ज्या गोष्टी बरोबर घडतायत, बॅलन्स इम्बॅलन्स जर नेचरचा हे म्हणतात, नेचर मुळातच ती एनर्जी आहे. जेव्हाही कधी म्हणजे आग लागली तर पाऊस पडून विजणं वगैरे, नाही तर वणवा कधी थांबलाच नसतं ना, ते त्या टायमाला होणं, ही सगळी एक एनर्जीचा पार्ट आहे. आणि त्या एनर्जीवरती माझं कम्प्लीट भरोसा आहे. अर्थात नक्कीच. आणि या सिनेमाबद्दल आपण बोलतो आणि सिनेमाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. काहीतरी एक संदेश देऊन जातो हा सिनेमा, आणि काहीतरी तुमच्या डोक्यात देखील एक म्हणतात ना, ते एक गोष्ट अशी पेरून जातं की ज्याचा तुम्ही फार नंतर विचार कराल, आणि जे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे. म्हणजे मग ते साहिल, फक्त जाताना तुला सांगेन की विषय आपण फार एलॅबरेट करत नाही आहोत. माझ्या मते तो सिनेमा थेट प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊन बघावा अशी तुमची इच्छा आहे, म्हणून आम्ही फार एलॅबरेट करत नाही आहोत तो विषय. पण जाता जाता जर प्रेक्षकांना तुम्हाला काही एक हिंट द्यायची असेल, एखादी कुठली गोष्ट, एक वन लाईनर सांगायची असेल, कारण या सिनेमातले डायलॉग्सही खूप महत्त्वाचे आहेत, जे ट्रेलरमधनंच प्रेक्षकांच्या डोक्यात फार भरलेले आहेत. सो तुम्हाला जाताना एक वन लाईनर म्हणून सिनेमाविषयी काही सांगायचं असेल, एक हिंट द्यायची असेल तर काय? मी हिंट एवढं जाईल की तुम्ही बघा तो. हीच हिंट आणि काय नाही. मला वाटतं एवढ्या चर्चा झाल्यानंतर आता हिंट काही वेगळी द्यायची गरज नाही. पण नक्की सिनेमागृहात जा 2 ऑगस्टला आणि हा सिनेमा बघा. त्यातनं काहीतरी बोध तुम्ही घ्यावा आणि त्याप्रमाणे तुम्ही समाजामध्ये वागावं, एवढीच इच्छा आहे. थँक्यू. तुम्ही जास्ती जागरूक व्हा या बाबतीत. याच्यातूनही पुढे तुमचा फायदा होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जर तुम्ही जर पाठी जात असाल तर तेव्हा नको, तुम्ही पुढाकार घ्या या बाबतीत, असा हे पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत. आम्ही काय माहिती आहे, ऍक्च्युली सांगितलं काय हरकत नाही, असंच आहे, पण ते सिनेमा बघताना ना तो इफेक्ट नाही येणार लोकांना मग बघण्याचा. की मग असं ना, अरे अरे असं जे होईल ना, काय जर डोक्यात ऑलरेडी काहीतरी घेऊन जातील आणि मग त्या हिशोबाने सिनेमा. त्यामुळे तुम्ही बघा, त्यावेळेस तुम्हाला कळलं तर नाही, कळलं तर कळलं, नाही तर नाही, पण त्यांना कळावं. जसं सर बोलले ना, त्याचा इम्पॅक्ट निघून जाणार. विषय सोपा आहे एकदम, असं काय कॉम्प्लेक्स काही नाहीये. तुम्ही बघितलं का, अरे अच्छा हे, आणि माहिती पण असेल तो कित्येक जणांना, त्याच्यावर जाऊ दे आता जास्ती. अर्थात खूप एक संदेश देणारा सिनेमा आहे, त्याच्यामुळे आम्हाला सिनेमाचा विषय माहिती आहे, पण खास तुमच्यासाठी हे खूप सिक्रेटिव्ह ठेवलं गेलेलं आहे. पण काही ना काहीतरी तुम्ही घेऊन जाल या सिनेमातनं, हा एक हेतू आहे, तो नक्कीच साध्य होईल असं मला वाटतं. या सिनेमानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी. थँक्यू.